आगामी होणाऱ्या उपक्रमासंदर्भात आपणाला कल्पना दिलेली आहे की आगामी तारीख 21 रोजी मराठवाड्यातल्या 9 जिल्ह्यातल्या सर्व सेवेकऱ्यांनी मराठवाड्यातली कथा व्यथा गेल्या 40 वर्षाची मांडताना तिथली मानसिक निजामशाही गेलेली नाही, म्हणून ती पूर्वीची गुलामगिरी नष्ट करण्यासाठी, आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी, समृद्ध जीवन जगण्यासाठी जे तिरुपती बालाजीचं आता महालेंनी नाव काढलेलं होतं, ती व्यवस्था पूर्वाचार्यांनी, नवे आद्यशंकराचार्यांनी तो प्रयोग पहिला बालाजीला केलेला होता इसवी सन 12व्या शतकामध्ये. आणि हो हो म्हणता आज त्याची रोजची होणारी प्रगती, रोजचा होणारा उत्कर्ष हे शब्दात सांगण्याचं आपल्याला प्रयोजन नाही, आपण सुज्ञ आहात. तशी समृद्धता महाराष्ट्रामध्ये तमाम सेवेकऱ्यांच्या घराघरात आणि मनामनात यावी, रुजावी म्हणून त्या ठिकाणी यंत्रराज सोहळा त्या ज्योतिर्लिंगामध्ये होऊ घातलेला आहे. म्हणून त्या ठिकाणी असंख्य, जे मोजले जाणार नाही एवढे भाविक आणि सेवेकरी 21 तारखेला उपस्थिती लावणार आहेत. त्यात आपणा सर्वांना कालच्या शनिवारी, मागच्या शनिवारी संबंधितांनी आपणाला निमंत्रित केलेला आहे. खरं तर हा कोणाचा वैयक्तिक कार्यक्रम नाही, हा राष्ट्रीय एकात्मता आणि समृद्ध अवस्थेला तमाम मानवजातीला पोचवणारा हा उपक्रम आहे. तथापि जे लोक कर्जबाजारी आहेत, ज्यांची अनेक कामं प्रलंबित आहेत, नव्हे तोंडाशी आलेला घास तोंडात जात नाही अशी अवस्था आहे, अशा कुटुंबियांना तर हे फार मोठं वरदान आणि पर्वणी आहे. म्हणून अन्यत्र होणारे उपक्रमात सामान्य लोकांना कोणी सामावून घेत नाही, परंतु हा मार्ग गरीब जनतेसाठी या कार्यानं गेली 70 वर्ष यामध्ये काम केलेलं आहे. मोठी माणसं कुठेही जातील, परंतु सामान्य दीनदुःखी गोरगरीब जनता आहे, त्यांना बालाजीचं दर्शन कोण घडवेल? म्हणून सर्वसामान्य जी गोरगरीब जनता आहे त्या जनतेला समृद्ध अवस्था प्राप्त व्हावी असे उपक्रम या कार्यातून केवळ गरीब जनतेसाठी, गोरगरिबांसाठी हा उपक्रम आहे. म्हणून त्यांनी अर्जावून बिना संकोचानं या उपक्रमाला हजेरी लावावी. जिल्ह्यात असणारं जे प्रशासन आहे त्यात सर्व राज्यातले जिल्हा प्रतिनिधी असतील, 36 जिल्ह्यातले तालुका प्रतिनिधी असतील, केंद्र प्रतिनिधी असतील, सेवेकऱ्यांचं ग्राम अभियानाला घेऊन जनतेपर्यंत पोस्टमन सारखं काम करणारे प्रतिनिधी असतील, या सर्वांना ही फार मोठी भाविकांना, गोरगरिबांना आणण्याची ही नामी संधी आणि पर्वणी आहे. म्हणून या पर्वणीत आपण तारीख 21 रोजी आपण या उपक्रमात भाग घेताना श्रीयंत्र आणि त्याचे 3 प्रकार आहेत. एक मेरू पद्धत आहे, दुसरी कुर्म पद्धत आहे आणि तिसरी भूपृष्ठ पद्धत आहे. आपण यापूर्वी या तिघही पद्धती अवलंबलेल्या आहेत, परंतु कर्मधर्म संयोगानं
त्यात थोड्याशा त्रुटी होत्या आणि त्या त्रुटी चतुर्वेदातून तथा अथर्ववेदातल्या विशिष्ट रुचेतून त्या अभ्यासातून पुढे आल्या. त्यात यापूर्वी 16 देवता नव्हत्या, आता त्या मात्र यात आलेल्या आहेत की जेणेकरून डोक्यावरचं कर्ज खाली आणणाऱ्या ज्या देवता आहेत त्या देवता या यंत्रराज देवतात आलेल्या आहेत. म्हणून आपणाला हे सांगावंसं वाटतं. म्हणून या सर्व बाबी आपणाला माहीत असाव्यात आणि यात आपला सहभाग असू द्यावा. म्हणून आपण 21 तारखेला या सेवेमध्ये आणि या यंत्राची समग्र माहिती आपण जाणून घेण्याचं आणि आचरणात आणण्याचं करावं. हा कार्यक्रम अधिक माहिती आमचे प्रतिनिधी आपणाशी संबोधित करतील, पण राज्यातून खूप मोठ्या संख्येनं अगणित असंख्य कुटुंब त्या उपक्रमाला हजेरी लावणार आहेत. त्या ठिकाणी दिलेलं जे किट आहे इथे असेल तर प्रतिनिधींनी दाखवावं आणि हे किट हेच आपलं पास असेल असं म्हणायला अतिशयोक्ती नाही, कारण त्यावरच हे सारे उपक्रम, पूजाविधी, याज्ञिकी विभागात काम करणारे प्रतिनिधी या किटवर आपणाला जाहीररित्या त्याचं महत्त्व समजून सांगणार आहे. म्हणून आपण कृपया त्याची दखल घ्यावी.